Good morning, children. Today we are going to learn a lesson Little Girls Wiser Than Old People. Study tour first, page number 11, 1.3. Now, please open your book and listen carefully what I am going to read. It was an early Easter. In the yards lay snow, and rills ran down the village. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms. And at this puddle, two girls, one older than the other, had met. Both of them had been dressed by their mothers in new clothes. The little girl had a blue dress, and the elder a yellow one with a design. Both had their heads wrapped in red kerchiefs. Now listen the meaning of this paragraph. यावर्षी ईस्टरचा सण लवकर आला होता. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर मीन्स यावर्षी ईस्टरचा सण म्हणजे ख्रिस्ती लोकांचा सण, ख्रिश्चन लोकांचा सण लवकर आला होता. इन द यार्ड्स ले स्नो अँड रील्स रॅन डाऊन द व्हिलेज. अंगणात बर्फ पडलं होतं आणि गावातून पाण्याचे ओढे वाहत होते. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms. म्हणजे एका शेणखताच्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं दोन शेतांमधल्या जाणाऱ्या अरुंद बोळात वाहत जात होतं. And at this puddle, two girls, one older than the other, had met. आणि त्या डबक्याजवळ दोन मुली एकमेकींना भेटल्या. The little girl, both of them had been dressed by their mothers in new clothes. त्या दोघही मुली नव्या कपड्यांमध्ये होत्या. त्यांच्या आयांनी त्यांना नवीन कपडे घातलेले होते. The little girl had a blue dress. छोट्या मुलीने निळा ड्रेस घातलेला होता. And the elder a yellow one with a design. आणि मोठीने नक्षी असलेला पिवळा ड्रेस घातलेला होता. बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन रेड कर्चिप्स. दोघींनी डोक्यावर लाल रुमाल बांधलेले होते. नाउ नेक्स्ट पॅरेग्राफ. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द पडल वेअर दे शोड देअर न्यू गारमेंट्स टू ईच अदर अँड बिगॅन टू प्ले. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. द लिटल गर्ल started to go into the puddle with her shoes on, but the older girl said to her, "Don't go, Malasha. Your mother will scold you. I will take off my shoes and you do the same." After prayers in the church, चर्चमधील प्रार्थना संपल्यानंतर त्या दोघही मुली त्या डबक्यापाशी आल्या. The two girls went to the puddle. त्या डबक्याच्या जवळ आल्या. वेअर दे शोड देअर न्यू गारमेंट्स टू इच अदर. की ज्या ठिकाणी त्यांनी दोघींनी आपापले कपडे एकमेकांना दाखवले. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. त्यांना दोघांनाही पाण्यामध्ये डुबकायचं होतं. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल विथ हर शूज ऑन. छोट्या मुलीने आपले बूट पायात असतानाच पाण्यात जायला सुरुवात केली. बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. परंतु मोठी मुलगी तिला म्हणाली, डोंट गो मलाशा. मलाशा जाऊ नकोस. युअर मदर विल स्कोल्ड यू. तुझी आई तुझ्यावर रागवेल. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. मी माझे पायातील बूट काढून घेईल आणि तू सुद्धा तसंच कर. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज, रेज देअर स्कर्ट्स अँड वॉक थ्रू द पडल टुवर्ड ईच अदर. Malasha stepped in up to her ankles and said, "It is deep, Akulka. I am afraid." "Never mind," she replied. "It will not be any deeper. Come straight toward me." "Don't go, Malasha." Malasha
पाण्यात जाऊ नकोस. युअर मदर विल स्कोल्ड यू. तुझी आई तुझ्यावर रागवेल. आय विल टेक ऑफ माय शूज. मी माझे बूट पायातून काढून घेईल. अँड यू डू द सेम. आणि तू सुद्धा तसंच कर. असं मोठी मुलगी तिला म्हणाली. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज. त्या दोघंही मुलींनी पायातील बूट काढले. रेज देअर स्कर्ट्स. त्यांचे स्कर्ट्स थोडे वर उचलून धरले. अँड वॉक थ्रू द पडल टुवर्ड इच अदर. आणि त्या पाण्यातून, त्या डबक्यातून त्या एकमेकींकडे चालू लागल्या. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल्स अँड सेड. मलाशा तिच्या घोट्यापर्यंत, घोटे पाण्यात बुडेपर्यंत ती पाण्यात गेली आणि म्हणाली, इट इज डीप अकुल्का. आय एम अफ्रेड. अकुल्का, खोल आहे, मला भीती वाटते. अकुल्का म्हणाली, नेव्हर माइंड. काही हरकत नाही. इट विल नॉट बी एनी डीपर. जास्त खोल नसणारच. कम स्ट्रेट टुवर्ड मी. सरळ माझ्याकडे ये. दे केम क्लोजर टू एच अदर. त्या दोघंही एकमेकींकडे अधिक जवळ गेल्या. अकुल्का सेड. अकुल्का म्हणाली, मलाशा, लुक आउट. बघ मलाशा. अँड डू नॉट स्प्लॅश इट ऑफ. पाणी उडवू नकोस, शिंपडू नकोस. बट वॉक सॉफ्टली. पण हळूहळू चाल. शी हॅड बेअरली सेड दॅट व्हेन मलाशा प्लम्प्ड हर फूट इन टू द वॉटर अँड bespattered Akulka's new dress, and not only her dress but also her nose and eyes. अकुल्का अशी सांगतच आहे, तेवढ्यात मलाशाने पाण्यात पाय टाकले आणि जोरात चालायला लागली. आणि मलाशाने अकुल्काच्या नव्या ड्रेसवर, नुसत्या ड्रेसवरच नाहीत तर तिच्या नाकावर, डोळ्यांवर त्या डबक्यातील पाणी उडवलं. व्हेन अकुल्का सॉ द स्पॉट्स ऑन हर ड्रेस. जेव्हा अकुल्काने ते पाण्याचे शिंतोडे आणि ठिपके, त्या गढूळ पाण्यातील त्या मातीचे ठिपके तिच्या अंगावर पडलेले पाहिले, शी ग्रीव अँग्री ॲट मलाशा. ती मलाशाकडे बघून रागावली. अँड स्कोल्डेड हर. आणि तिच्यावर ओरडू लागली. अँड रॅन आफ्टर हर. आणि तिच्या पाठीमागे धावू लागली. अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर. आणि मलाशाला मारायची तिची इच्छा झाली. मलाशा वॉज फ्रायटन. मलाशा खूप घाबरली होती. अँड सीइंग व्हॉट ट्रबल शी हॅड कॉज्ड जम्प्ड आउट ऑफ द पडल अँड रॅन होम. आणि मलाशा घाबरल्यामुळे आपण काय त्रास दिला आहे अकुल्काला हे तिच्या लक्षात आलं. आणि असं बघून ती पाण्याच्या बाहेर, त्या डबक्याच्या बाहेर निघाली आणि घराकडे धावली. स्टुडंट्स, द रिमेनिंग लेसन we will learn tomorrow. Now it will be enough for today. Okay? Now some difficult words. Snow means बर्फ. Yards means अंगण. Reels means ओढे. पडल means एक छोटंसं पाण्याचं डबकं. मॅन्युअर पाईल म्हणजेच ढीग, खताचा ढीग. रॅप्ट, WRAPPT, रॅप्ट म्हणजे गुंडाळलेले. करचिप्स म्हणजे डोक्याला बांधायचे कपडे. देन गारमेंट्स, अंगातील कपडे. फ्लॅश, शिंपडणे. देन टुक ऑफ देअर शूज, त्यांचे बूट काढून घेतले. अँकल्स मीन्स घोटे. नेव्हर माइंड मीन्स काही हरकत नाही. प्लम्प्ड पाण्यात पडणे, पाण्यात धपकन प्रवेश करणे. बिस्पॅटर्ड शिंतोडे उडवणे. स्कोल्डेड
रागावले, फ्रायटन्ड, घाबरले. Okay, tomorrow we will see the remaining lesson. Thank you.